ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागामध्ये सोमवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास किरकोळ आग लागल्याची घटना घडली. मात्र प्रसंगवादन राखत सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तत्परतेमुळे आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार विभागात बसविण्यात आलेल्या स्मोक अलार्म प्रणालीचा आवाज ऐकताच सुरक्षा रक्षकाने तत्काळ शहर विकास विभागाकडे धाव घेतली. तेथे धूर दिसून आल्यानंतर अग्निशमक यंत्राच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. याचवेळी विभागाचा वीज पुरवठा बंद करून अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले. या आगीत संगणकाचा UPS, काही संगणक तसेच काही कागदपत्रांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तथापि महापालिकेची ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित असल्याने बहुतांश कागदपत्रे पुन्हा उपलब्ध होऊ शकणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच कार्यालयातील अन्य महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असून त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आगीचे कारण आणि नेमके किती नुकसान झाले याबाबत तपास सुरू असून संबंधित माहिती संकलित करण्यात येत आहे. दरम्यान आग नियंत्रणात आल्यानंतर परिसराची स्वच्छता करून शहर विकास विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे दिसणे, जीभ जाड होणे किंवा न भरून येणारी जखम ही मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. वेळेत तपासणी केल्यास या आजारावर यशस्वी मात करता येते, हे ठाणे सिव्हिल रुग्णालयाने सिद्ध केले आहे. 2015 पासून येथे 53 रुग्णांमध्ये मौखिक कर्करोगाचे निदान झाले असून 14 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात मौखिक कर्करोग तपासणीसाठी आलेल्या 251 रुग्णांपैकी 209 रुग्णांमध्ये कर्करोगाचा संशय आढळला. त्यापैकी 92 रुग्णांची बायोप्सी करण्यात आली. तपासणीनंतर 53 रुग्णांना मौखिक कर्करोग असल्याचे निदान झाले असून 14 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील 58 वर्षीय सरिता, नाव बदललेले आहे, यांना जीभ जाड होणे किंवा बोलताना त्रास होत होता. खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर जिभेचा कर्करोग असल्याचे निदान झाले. उपचारासाठी मोठा खर्च सांगितल्याने त्यांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार घेतले. तसेच ठाण्यातील 70 वर्षीय शांताराम जाधव, नाव बदललेले आहे, यांना अनेक वर्षांच्या तंबाखू सेवनामुळे जिभेचा कर्करोग झाला होता. सिव्हिल रुग्णालयात बायोप्सीद्वारे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
भारतामध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन मौखिक कर्करोग रुग्ण आढळून येतात. तंबाखू, गुटखा, मावा आणि धूम्रपान हे या आजाराचे प्रमुख कारण मानले जाते. मात्र वेळेत निदान झाल्यास आणि योग्य उपचार मिळाल्यास या आजारावर यशस्वी मात करता येत असल्याची माहिती दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली. तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे, न भरून येणारी जखम, तोंड उघडताना त्रास किंवा सतत वेदना जाणवत असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. मौखिक कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात. तोंडात कोणताही संशयास्पद बदल दिसल्यास नागरिकांनी ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या दंत विभागाशी संपर्क साधावा. वर्षी 31 मे हा दिवस तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा करतो भारतभर. मेनली हा तंबाखू विरोध दिवस साजरा करण्याचं मूळ उद्दिष्ट आहे की आपण नेहमीच बघतो की तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू म्हणजे जे काही तंबाखूजन्य पदार्थ असतील ते त्याच्यामध्ये सिगारेट येतं, बिडी येतं, मसरी येते, तंबाखू, तपकीर आणि विविध प्रकारचे गुटखा येतात. त्याच्यामध्ये ई सिगारेट्समध्ये पण तंबाखू असते. ॲक्च्युली लोक सांगतात की ई सिगारेटमध्ये तंबाखू नसते. त्याचा प्रचार आणि प्रसार आणि याच्यामुळे जे दुष्परिणाम, याच्यावर आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, याच्यावर कितीतरी आजार जडतात या लोकांना ज्यांना सवय येते. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात डेंजरस आहे की यांना हार्ट अटॅकचा धोका सगळ्यात जास्त असतो. जे तंबाखू सेवन करणारे असतील किंवा सिगारेट स्मोक करणारे असतील किंवा बिडी सिगारेट स्मोक करणारे असतील, या लोकांना हार्ट अटॅकचा आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त जर डेंजर अजून असेल तो कॅन्सर. तोंडाचा कॅन्सरचं प्रमाण किंवा लंग कॅन्सर प्रमाण या लोकांमध्ये खूप जास्त आहे. आणि हा कॅन्सर एवढा डेंजर असतो की तो प्रचंड प्रमाणात फास्ट आणि अगदी कमी वेळात बॉडीमध्ये पसरतो. याच्यात वाचण्याचे चान्सेस, लवकर डायग्नोस नाही झालं तर खूप रेअर चान्सेस असतात. किती लोकांना आम्ही बघतो आमचे नियर डिअर काही डेथ झाले याच्यामुळे. त्यामुळे याच्या दृष्टीने लोकांना जनजागृती करणं, त्यासाठी आम्ही विविध ठिकाणी तंबाखूमुक्त शाळा असतील, विविध ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये जाऊन प्रशिक्षण घेणं, तंबाखू विरोधात जनजागृती करणं, रॅली करणे. आम्ही याच्याबद्दल जेवढे काही आमच्याकडे लेक्चर घेणं, विविध ठिकाणी आरोग्य संस्था असतील किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट संस्था किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन थ्रू आम्ही तंबाखू मुक्तीचा कार्यक्रम हा करत राहतो. आपण जवळपास 600च्या घरात शिबिरं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आपण जवळपास विविध कॅम्प किंवा तंबाखूमुक्त शाळा, जर ठाणे जिल्ह्यात जवळपास 2500च्या घरात आपण तंबाखूमुक्त शाळा केलेली आहे. त्याचे काही नियम आहेत, त्याच्या काही अटी शर्ती आहेत आणि आपण बऱ्यापैकी कॅन्सर डिटेक्शन, आपल्याकडे कॅन्सर डिटेक्शन व्हॅन आहे. त्याच्यामुळे आम्ही जे सर्वे केलं याच्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांमध्ये आढळणारा गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्यावर तोंडाचा कॅन्सर. पण तो तोंडाचा कॅन्सर हा सगळ्यात डेंजरस आहे आणि सगळ्यात धोकेदायक आहे आणि लवकर पसरत असल्यामुळे ह्या सवयीमुळे ह्या लोकांना आम्ही जवळपास 50-60 पेशंट, आम्ही जवळपास 54 पेशंटची आम्ही बायोप्सी केली होती. 14 पेशंटचे ऑपरेशन्स केलेत आपण इकडे. ह्या सगळ्या गोष्टी करताना उद्दिष्ट हेच आहे की ज्यामुळे कॅन्सर होतोय, की जो मेन कारण आहे कॅन्सरचा तोंडाचा, तो प्रिव्हेंट व्हावा. यासाठीच तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करू नये आम्ही लोकांना आव्हानही करतो. मूळतः आता नवीन आलेत ई सिगारेट नावाचा प्रकार, त्याच्यात एक लिक्विड टाकतात आणि ते लिक्विड हीट होऊन आपल्याकडे त्याचा धूर येतो. परंतु त्या लिक्विडमध्ये लोक सांगतात टोबॅको नाही आहे, परंतु त्याच्यातलं तंबाखूचा जे एक्स्ट्रॅक्ट असतो, जो निकोटीन सगळ्यात मोठा कारणीभूत घटक आहे याच्याचा, तो निकोटीन त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे आम्ही ह्यासाठीच धडपड ही आहे की याचं जिल्हा ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून आम्ही हेल्थचे सगळ्या दृष्टीने लोकांमध्ये जनजागृती करणे, जेवढं जास्तीत जास्त लोकांना तंबाखूमुक्त करता येईल तेवढे लोकांनी करणे. विविध शासकीय कार्यक्रमामध्ये आम्ही याची ओथ पण घ्यायला लावतो. अगदी मुख्यमंत्री साहेबांचे कार्यक्रम असतील किंवा बाकीचे कुठले आपल्या जिल्ह्याचे कार्यक्रम असतील, त्याच्यासोबत तंबाखू विरुद्ध शपथ पण घ्यायला लावतो. याचं उद्दिष्ट हेच आहे की मॅक्झिमम लोकांना या सवयीपासून दूर करणं आणि ज्यांना सवयी आहेत त्यांना सोडवणं हेच महत्त्वाचं आहे. आणि याच्यात सगळ्यांकडनं अपेक्षा मी आव्हान करेल की जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हायला पाहिजे. लोक चळवळ होऊन आपण तंबाखूमुक्त महाराष्ट्र, तंबाखूमुक्त भारत करायला पाहिजे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेली आग ही खरंच लागली होती की लावली होती असा सवाल करून जळालेल्या फाईल्सचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली. ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या शहर विकास विभागातील एका दालनाला सोमवारी पहाटे आग लागली. या ठिकाणी मनोज प्रधान आणि नगरसेवक यासिन कुरेशी यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रधान म्हणाले की ठाणे महानगरपालिकेतील सर्वाधिक वादग्रस्त असलेला विभाग म्हणजे शहर विकास. या विभागाला साधारणपणे 10 वर्षापूर्वी आग लागली होती. त्यानंतर या विभागाच्या कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले होते. 26 एप्रिल 2026 रोजी
मुंब्रा येथील जुन्या प्रभाग समितीला लागलेल्या आगीत जुने दस्तावेज जळून खाक झाले होते. आता पुन्हा आग लागली आहे. ही आग लागली होती की लावली होती हा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या आगीची त्रयस्थामार्फत चौकशी करावी. ज्या फाईल्स जळाल्या आहेत त्यांचे ऑडिट करण्यात यावे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व वास्तूंचेही फायर ऑडिट करावे अशी मागणी देखील त्यांनी केली. दरम्यान या संदर्भात आयुक्तांशी बंद खोलीत चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. महासभेत आमचे नगरसेवक यावर आवाज उठवतील असेही मनोज प्रधान म्हणाले. तुम्ही सांगितलं तसं आग लागली आहे. आता ती लागली का लावली हा प्रश्न महत्वाचा आहे. खरं तर 10 वर्षापूर्वी असंच ह्या 4थ्या मजल्याला आग लागली होती. तेव्हाही खूप फायली जळून खाक झाल्या होत्या. माझा प्रश्न आहे की ही आग नेहमी पहाटेच्या वेळी, सकाळी जेव्हा कोणी लोक नसतात अशाच वेळी का होते? तुम्हाला आठवण करून देतो की 23 एप्रिलला देखील मुंब्र्याला आग लागली, मुंब्र्याच्या प्रभाग समितीला. त्यामुळे प्रामुख्याने 2 मागण्या मी करतो की एक तर फायर ऑडिट ह्या बिल्डिंगचंच आणि महानगरपालिकेच्या सगळ्या वास्तूंचं करावं. तसंच एक ऑडिट कुठल्या फाईली जळल्या, कुठल्या फाईली राहिल्या याबद्दल व्हावं. हे 4था मजला हे असं एक एडीटीपीचं ऑफिस आहे, असं ठिकाण आहे की नेहमीच ते संशयाच्या वादातच असतं. आणि त्यामुळे प्रामुख्याने आमचं तर स्पेसिफिक म्हणणं आहे की ही आग लावली आहे का याच्यावर निष्पक्ष चौकशी व्हावी. का वाटतं अनेक कामं जी रखडली जाऊ शकतात, ही जी काय फाईल काय तेच मी सांगितलं की कुठल्या फाईल जळाल्यात आणि खरंच जळाल्यात का नुसत्याच गहाळ झाल्यात का त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण आहे म्हणून त्या फाईली आता उपलब्ध होत नाहीयेत. या सगळ्याचा विचार व्हावा आणि त्याच्याबद्दल नक्कीच एक कमिटी या समिती स्थापन करून याच्यावर चर्चा व्हावी. आयुक्तांशी काय चर्चा करणार का शहर विभागासंदर्भात असेल? इतर ठाणे शहरातील देखील अनेक ठिकाणी अशी देखील मी तुम्हाला सांगू का, सर्वात मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आग लागली होती. साहेब असं आहे की सर्वात भ्रष्ट जर कुठलं डिपार्टमेंट या महानगरपालिकेत असेल तर ते शहर विकास आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने चर्चा तर या महानगरपालिकेत झालीच पाहिजे. पण महासभेमध्ये चर्चा होऊ शकत नाही. आमचे नगरसेवक बिचारे सकाळपासून येऊन बसतात, प्रामुख्याने विषय मांडतात, पण त्याची चर्चा कधी होताना दिसतच नाही. मंजूर 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 असं करत 300 प्रकरणं क्लिअर होतात. त्यामुळे कुठेतरी ठाण्याच्या नागरिकांना विचार करायची वेळ आलेली आहे. तुम्ही जसं चर्चा करायचं म्हणता तर आमचं म्हणणं आहे की आयुक्तांच्या बंद कार्यालयात का चर्चा करायची? महासभेत चर्चा होऊन दे आणि ती चर्चा लाईव्ह कव्हरेज तुमच्या सगळ्यांच्या मार्फत होऊन दे. ठाणे शहरातल्या नागरिकांना कळून दे की कसा कारभार या महानगरपालिकेत चालू आहे. गावदेवी परिसरामध्ये जी लागली होती भाजी मंडईमध्ये, त्यामुळे अनेक प्रकार समोर आले की अनधिकृत देखील गाड्या त्या ठिकाणी होते. का वाटतं येणाऱ्या काळात अशा ठिकाणी परिसरात किती महत्वाचं आहे ऑडिट करणं आणि काय पाहिजे असं उत्तर देखील मिळत नाही? साहेब, ऑडिट करणं फार गरजेचं आहे. पहिले म्हणजे ना फायर सेफ्टीचं तुम्ही ऑडिट केलं पाहिजे. आज आपले 2 कर्मचारी मृत्युमुखी पडले. लोकांचं, आपल्या ठाण्याच्या नागरिकांचं जे तिथे धंदा करत होते त्यांचं लाखो आणि करोडोंचं एकत्र मिळून त्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे ठाण्यातल्या सगळ्याच वास्तूंचं जे महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत याचं ऑडिट झालंच पाहिजे. आगरी समाजाच्या संघटनात्मक चळवळीला दिशा देणारे आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कळवा येथील मनीषानगर परिसरात राजाराम साळवी हे वास्तव्यास होते. त्यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरी सेनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आगरी समाजाला संघटित करण्याचे काम केले. आगरी समाज तसेच ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलने उभारली होती. कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी कामगार एकता या कर्मचारी संघटनेची स्थापना केली होती. शहाड येथील सेंच्युरी रेयनसह ठाणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना कार्यरत आहेत. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी यशस्वी लढे उभारून अनेकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे सामाजिक कार्याबरोबरच कामगार चळवळीतही त्यांचे मोठे योगदान राहिले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान देत कळवा येथे मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना केली. राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.
समाजहिताला प्राधान्य देणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कळवा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर कळवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे आगरी समाजातील एक लढवय्या, अभ्यासू आणि परखड नेतृत्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.